जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। दिल्लीतील सरदार सरोवर करारावर मेधा पाटकरांचा आक्षेप। नर्मदा तापी योजनेवर तातडीच्या चर्चेची आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पासंदर्भात दिल्लीमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारदरम्यान झालेल्या वन टाइम सेटलमेंट (OTS) करारावर नर्मदा बचाव आंदोलनाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या पुनर्वसन आणि बुडीत क्षेत्राच्या नुकसान भरपाईवरील हक्कांवर गदा येत असून आदिवासींवर अन्याय होण्याची भीती असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे। बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की नर्मदा जलविवाद न्यायाधिकरणाच्या NWDTA 1979 च्या निवाड्यानुसार सरदार सरोवर प्रकल्पामुळे बुडालेल्या वनभूमी, शासकीय व खाजगी जमिनीची भरपाई तसेच पुनर्वसनाचा संपूर्ण खर्च गुजरात सरकारने करणे बंधनकारक आहे। मात्र दिल्लीतील बैठकीनंतर महाराष्ट्राने गुजरातला 27 कोटी रुपये आणि मध्य प्रदेशाने 550 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे गुजरातकडून महाराष्ट्राने मागितलेली नुकसान भरपाई आणि पुनर्वसनासाठीची आर्थिक मदत मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाल्याचा त्यांचा आरोप आहे। सरदार सरोवर प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 33 गावांचे पुनर्वसन झाले असले तरी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। उर्वरित पुनर्वसनासाठी राज्य सरकारने सुमारे 300 कोटी रुपयांची मागणी गुजरातकडे केली असून वनभूमीच्या नुकसान भरपाईसह राज्याची एकूण मागणी 1313 कोटी रुपयांची असल्याचे त्यांनी सांगितले। अशा परिस्थितीत हा निधी गुजरातकडून मिळणार नसेल तर उर्वरित पुनर्वसनाची जबाबदारी कोण उचलणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। पाटकर यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील 14 पुनर्वसन वसाहतींमध्ये आजही रस्ते, पिण्याचे पाणी, शाळा, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी आणि गुरचरण यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत। अनेक पात्र विस्थापितांना अद्याप जमीन मिळालेली नसून या कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे पुनर्वसनाचा खर्च गुजरातनेच उचलला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे। नर्मदा तापी वळण योजनेलाही त्यांनी विरोध दर्शविला। नर्मदा खोऱ्यातील 11 TMC पाण्याचा वापर पूर्वी विकेंद्रित पाझर तलावांद्वारे स्थानिक आदिवासी भागाच्या सिंचनासाठी करण्याची योजना होती। मात्र ती बदलून 7 मध्यम प्रकल्प, बोगदे आणि जलाशयांच्या माध्यमातून पाणी तापी खोऱ्यात वळविण्याचा प्रस्ताव राबविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला। या योजनेमुळे पुनर्वसन वसाहती आणि नर्मदा खोऱ्यातील शेकडो गावे बाधित होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले। संबंधित ग्रामसभांनी पेसा कायद्यानुसार या योजनेविरोधात ठराव मंजूर केले असतानाही योजना पुढे रेटली जात असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य शासनाने जलसंपदा, पुनर्वसन विभाग, संबंधित मंत्री, अधिकारी आणि विस्थापितांच्या प्रतिनिधी आणि जलप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी केली। दिल्लीतील बैठकीचा अधिकृत करार किंवा मसुदा अद्याप उपलब्ध झालेला नसल्याचे सांगत तो सार्वजनिक करून सर्व संबंधित पक्षांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणीही मेधा पाटकर यांनी केली। नर्मदा जलविवाद न्यायाधिकरणाचा निवाडा, पुनर्वसन धोरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच राज्यातील विस्थापित व आदिवासींचे हक्क सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन त्यांनी राज्य शासनाला केले। या आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला नर्मदा बचाव आंदोलनाचे नुरजी वसावे, चेतन साळवे, लतिका राजपूत, समसीबाई पावरा, निमाबाई पटले, पुण्या वसावे, उरसिंग पटले, धरमसिंग वसावे, कृष्णा पावरा, सियाराम पाडवी, वीरसिंग पावरा आदीसह आंदोलक कार्यकर्ते उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जनरलना कोर्टाने प्रश्न केला होता आणि गुलाम वहाणवट्टीचे अटॉर्नी जनरल होते, त्यांनी सुद्धा अगदी लेखी उत्तर दिलं होतं की बरोबर आहे, गुजरातनेच हा सगळा खर्च द्यायचा आहे। आता या संदर्भामध्ये नंतर विवाद निर्माण झाला, कारण गुजरातने 2014 नंतर हा जो हिस्सा महाराष्ट्राला पुनर्वसनासाठी द्यायचा होता तोही मंजूर केला नाही आणि महाराष्ट्राने जी जंगल जमीन 6488 हेक्टर बुडाली त्याबद्दलची भरपाई मागितली 1313 कोटी, फक्त 1313 कोटी। आणि पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या वेळेला थोडा थोडा हिस्सा येत गेला। शेवटची जी मागणी प्रलंबित राहिली गुजरातकडे ती होती 300 कोटींची महाराष्ट्र। मध्य प्रदेश फार मोठं भूक्षेत्र आहे, 192 गावं, महाराष्ट्राची 33 गावं आणि 192 गावांमध्ये मैदानी क्षेत्र आणि एक नगर सुद्धा। तर मध्य प्रदेशने बुडिताच्या जमिनीबद्दल मागणी केली
ती 7,669 कोटींची. आणि यासाठी सगळे अधिकारी भोपाळमध्ये 15 दिवस राहून त्यांनी सगळं मूल्यांकन केलं होतं. आणि मध्य प्रदेशनी मागणी केली पुनर्वसनासाठी, उर्वरित कामासाठी. आधीचं तर मिळत होतं खर्च, नंतर जी मागणी केली ती प्रलंबित राहिली, ती 2,900 कोटींची. आणि अशा संदर्भामध्ये एकेका बैठकीमध्ये अगदी 2022 पासूनच्या खास बैठकींचं वृत्तांत जर कोणाला पाहायला मिळालं. 33 गाव पुडी क्षेत्रामध्ये आहे. अक्कलकोवा आणि दडगाव तालुक्यामध्ये या 33 गावातले प्रकल्प बाधित आहे. फक्त 700 कुटुंब गुजरातमध्ये पुनर्वसन स्वीकारलं. उर्वरित सर्व बाधित 4,500 पर्यंत प्रकल्प बाधित आहेत. यापैकी बाकीचे बाधित हा महाराष्ट्रामध्ये पुनर्वसन स्वीकारलं आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 14 गावठाण निर्माण झाले आहे. 14 गावठाणामध्ये ते शासनाने नर्मदा ट्रिब्युनल अवॉर्डानुसार किंवा कोर्टाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार किंवा राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जे नागरी सुविधा द्यायची आहे आणि त्याचबरोबर पुनर्वसनामध्ये प्रकल्पबाधितांना जमिनी द्यायच्या आहे, खाजगी शेतकऱ्याकडून खरेदी करून जमिनी द्यायच्या आहेत. त्यासाठी आज रोजी हजारो कोटी रुपयांची आवश्यकता आहे. परंतु गेल्या 1-2 वर्षापासून राज्य शासनाने किंवा गुजरात शासनाने जे पैसे अजूनपर्यंत जिल्हा प्रशासनाला पैसे दिले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचं सर्व जे कार्य जे आहे तर ठप्प पडलेलं आहे. आणि आज हे सगळं असताना प्रकल्प बाधितांना शासन वारेवर सोडणार आहे का, ते पण आदिवासी प्रकल्प बाधित आहे, हा आमचा मोठा प्रश्न आहे. कोटी रुपयांची डिमांड ही जिल्हाधिकारी महोदयांनी सचिवांकडे पाठवलेली आहे. 2019 साली जी घरं आणि ज्या जमिनी बुडीतात आल्या अशा 153 सर्वे नंबर, त्याच्यातल्या 18 जे महसूल गट आहे त्याचं संपादन बाकी आहे, त्याची सगळी प्रक्रिया ठप्प पडलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण ठप्प पडलेली आहे आणि पुनर्वसनाचीच एकूण प्रक्रिया ही ठप्प पडलेली असताना अशा पद्धतीने काहीतरी करार होणं आणि त्याच्यामध्ये विस्थापितांच्या बाजूने किंवा विस्थापितांच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा उल्लेख दिसून येत नाही, तर हे फार गंभीर आहे. तर या निमित्ताने आम्ही ही मागणी करू इच्छितो की नेमकी विस्थापितांना जे पुनर्वसन द्यायचं आहे त्याच्या बाबतीत कोणत्या पद्धतीची भूमिका महाराष्ट्र शासन घेणार आहे. जे नर्मदा नदीतून बगदरा डॅममधून पाणी उसळणार आहे ते आमच्या गोपाळपूर पुनर्वसनमधूनच बगदरा काढणार. तर एकदा विस्थापन झालं ते आज ही तीच परिस्थिती आहे. तर दुसऱ्यांदा पुनर्वसन विस्थापन होऊ देणार नाही आम्ही आणि ते थांबवणार अशी आमची शेतकऱ्यांची मागणी. 1100 लोकांचे वर देणे बाकी आहे. 500 लोकांचं ठरावावर मान्यता आहे. आता या राज्य सरकारचा आणि भारत सरकारचा या विस्थापिताच्या नावावरती योजना आणून हा आदिवासीचा अन्याय आणि खरखर आदिवासीचा मरण्याचं पाणी येऊन गेले. आम्ही ते सर विस्थापिताचा इतके वर्ष पाहून आम्ही जवळजवळ 1980 पासून लढतो आहे आमच्या हक्कासाठी. आम्ही काही या देशाचा काही विरोध करत नाही, विकासाचा काही विरोध करत नाही. आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे आणि राज्य सरकार सांगत असेल की पुनर्वसन महाराष्ट्रात पूर्ण झालं, हे तद्दन चुकीचे आहे. आणि आपण हे काम करतोय पण तशी परिस्थिती नाही. कारण सरदार सरोवरच्या बाधितांना काही एकाच ठिकाणी जमिनी दिलेल्या नाहीत किंवा एकाच शिवारमध्ये जमीन दिल्या नाहीत, त्या तुम्ही सरसकट ते पाणी वाटप करणार. 94-95 पासून विस्थापित आलेले पूर्वीच्या 5 वसाहती एक ठिकाणी जरी असल्या तरी आताच्या नंतरच्या ज्या इतर 9 वसाहती त्या वेगवेगळ्या भागात सर्व नंबर वेगवेगळे आणि तिथे नर्मदा विकास विभागाने सिंचनाची सुविधा दिलेली आहे. आणि जे बाकी आहेत त्यांच्यासाठी शासन आता मागे रोज मंत्रालयाकडे जे बैठक झाली त्याच्या 564 कुटुंबांना सिंचनाचे प्रत्येकी जवळपास 2.5 लाख रुपये मंजूर झाले. मी गोपाळपूर पुनर्वसन कृष्णा वेस्ता पावरा तळोदा तालुका. सर, जे वसाहतमध्ये जे डॅम आहे गाडोवली प्लस जांबाई पाड्यामध्ये डॅम आहे, नर्मदा बगदरा आमच्या प्रकल्प बाधितांना जी शेत जमीन वाटप केलेली आहे आणि आम्ही कसता जमीन त्या शिवारमध्ये आम्ही एकदाही आमचं विस्थापन झालं फार मोठं. तेही आमचं आतापर्यंत ही जमीन 7/12 नाही तर घर प्लॉट नाही तर घर शिफ्टिंग नाही तर सिंचन सुविधा अशा काही गोष्टी बाकी असताना अजून तुम्ही नर्मदाच्या बगदरा आपल्या जे गोपाळपूर शिवार आहे तिथून जर तुम्ही काढणार तर अजून आम्ही दुसरा वास्तव म्हणून कुठे शेत जमीन करू आम्ही. दिल्लीमध्ये जो निर्णय झाला सरदार सरोवराच्या
4 राज्यांपैकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्यामध्ये जो विवाद होता त्या विवादाच्या निपटाराचा त्याच्यामध्ये एक धक्कादायक बातमी अशी आहे की त्यामुळे गुजरातला जो पैसा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मागत होते तो द्यावा लागणार नाही. तो पैसा कशासाठी तर बुडालेली वनभूमी, बुडालेली शासकीय भूमी आणि उर्वरित पुनर्वसन या सगळ्याचा खर्च हा गुजरातनीच द्यायचा आहे. हे नर्मदा ट्रायब्युनल अवॉर्ड प्रमाणे जलविवाद न्यायाधिकरणाच्या 1979च्या निवाड्याप्रमाणे स्पष्ट आहे आणि ते कायदेशीर आणि बंधनकारक असताना आणि त्याच्याबद्दल मध्यस्थता अनेक वर्ष चालू होती. आर्बिट्रेशन ठरलेलं होतं, घोषणा झालेली होती. मध्य प्रदेशाला आता शेवटची घोषणा होती 7,388 कोटी रुपये देणार. महाराष्ट्राने मागितलंय 1,313 कोटी, जे 6,488 कोटी जंगल बुडालं त्याच्या. आणि पुनर्वसनासाठी महाराष्ट्राने मागितले 300 कोटी, मध्य प्रदेशने मागितले 2,900 कोटी. कारण तिथे फार मोठं क्षेत्र आहे, डूब क्षेत्र. आत्ताही खूप मोठ्या पुनर्वसनाचं कार्य चालू आहे आणि मिळालंही खूप आहे. अशा परिस्थितीमध्ये उर्वरित पुनर्वसनाच्या कार्यासाठी जो पैसा मागितलेला आहे तोही देणार नाही आणि बुडीतात जी जमीन गेलेली आहे तीही त्याचाही खर्च देणार नाही, भरपाई देणार नाही. हे कसं काय झालं ठरलं हे आम्हाला कळत नाही, कारण हे सगळं कायद्याच्या विरोधात आहे आणि हे अचानक घडून आलेलं आहे आणि त्याची जी कारणं दिलेली आहेत ती कारणं सुद्धा सत्यवादी नाही. महाराष्ट्राने तर वेळोवेळी थोडा थोडा खर्च घेतलाच गुजरातकडून. तेव्हा कधी नाकारलं गेलं नव्हतं की कायदेशीर बंधनकारक आहे गुजरातला देणं. संपूर्ण पुनर्वसनाचा खर्च गुजरातला द्यायचा आहे, जे सर्वात जास्त लाभार्थी राज्य आहे या सरदार सरोवर प्रकल्पाचं. महाराष्ट्रातल्या पुनर्वसनाबद्दल ह्या सगळ्या वसाहतींच्या लोकांना तुम्ही विचारलं तर 14च्या 14 वसाहतींमध्ये रस्ते बाकी आहेत, कुठे पाणी नाही मिळणं बाकी आहे, जलजीवन मिशनचं काम अर्धवट सोडलेलं आहे, कुठे गुरचरणच नाहीये, कुठे स्मशानभूमी नाहीये, पण कुठे शाळा धड चालत नाहीये, कुठे स्वास्थ्य केंद्रामध्ये डॉक्टर आहेत तर नर्सच नाहीये, ते एकटेच काम करतात, कुठे डॉक्टरच अपॉइंटेड नाहीयेत, असं सगळं आहे. या सगळ्यासाठी आणि जमीन खरेदी बाकी आहे. अनेकांना 1 हेक्टर, अनेकांना 2 हेक्टर जमीन द्यायची आहे, जे सगळे पात्र आहेत. नव्याने पात्र झाले असले तरी त्यांचे अर्जी आणि आवेदन ही अनेक वर्ष प्रलंबित होती. आता शिकायत निवारण प्राधिकरणाने मंजूर केलेलं आहे. या सगळ्यांसाठी जमीन देणं हे सुद्धा बाकी आहे. आता अशा परिस्थितीमध्ये कोट्यावधी रुपये लागणार आहेत. कमीत कमी 300 कोटी मागितलेले आहेत, ते मंत्रालयाकडूनही मंजूर झालेले आहेत. तर मग गुजरातनी हे का देऊ नये हा प्रश्न. ही नवीन योजना नाहीये. नर्मदेच्या खोऱ्यातल्या 11 TMC पाण्याचा वापर करण्याचा जो अधिकार नर्मदा ट्रिब्युनलने महाराष्ट्र राज्याला दिला त्याचा वापर कसा करणार, जलनियोजन कसं करणार याबद्दल पहिली योजना बनली होती 379 पाझर तलावांची. जे विकेंद्रित जलनियोजन आम्हाला मान्य होतं, त्यामुळे आदिवासींचा फायदा झाला असता, त्यांना रोजगार मिळाला असता, पाणी मिळालं असतं. आणि अचानक तो प्लॅन बदलून ज्या वेळेला तापीच्या खोऱ्यामध्ये अर्ध पाणी म्हणजे 5.5 TMC हे आणण्यासाठी 7 मध्यम प्रकल्प 7 उपनद्यांवर बांधणं आणि ते पाणी एकत्रित करून धडगाव ते तळोदा मोठा टनेल म्हणजे बोगदा सातपुड्यामध्ये निर्माण करणं आणि ते खाली आलेलं पाणी परत यांच्यासारख्या पुनर्वसाहतीवरती परिणाम घडून त्यांच्यावर आघात होऊन तिथे जलाशय मोठा निर्माण करून साठवणं आणि ते तापीच्या खोऱ्यासाठी वापरणं हे आम्हाला मंजूर नाही. कारण तापीच्या खोऱ्यामध्ये काही पुनर्वसाहती जरी असल्या तरी त्यांचं 80% अधिक पुनर्वसन झालेलं आहे, स्वतःने झालेलं आहे, सिंचन केलेलं आहे आणि त्या सिंचनाच्या अनुदानासाठी 2.5 लाख रुपये जे महाराष्ट्राने मंजूर केले ते काहीशे लोकांना देण्याचं पण त्यांनी कबूल केलेलं आहे. तेव्हा त्यांच्यासाठी पाण्याची गरज नाहीये आणि जे अर्ध पाणी आहे उरलेलं ते सरदार सरोवर मध्ये सोडणार असा एक करार 2015 मध्ये जो झाला तो केवळ महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांच्या सहीने झाला. ट्रायब्युनल अवॉर्ड हा एक कायद्यामध्ये बदल करणं ज्याचा विरोध मध्य प्रदेशने सुद्धा केला होता. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तो जो करार झाला होता तोही करार लोकांना मान्य नव्हता.
कारण तिथून सरदार सरोवरात पाणी सोडणार तेवढं पाणी उकईच्या धरणामधून आहे. आता उकईच्या धरणाचेही सर्व लाभ मिळत नाहीत, तिथेही पाण्याचा तुटवडा असतो. हे सगळं गुजरातची स्थिती आम्हाला माहिती आहे अनेक वर्षापासून. आणि पुनर्वसितांसाठी त्याची आवश्यकता आहे असंच सुरुवातीला म्हणत होते, ती आवश्यकता आता राहिलेली नाही. त्यामुळे कशासाठी हे उलट पुलट होत आहे असा आमचा प्रश्न आहे. आणि आमच्या आग्रहपूर्वक विनंती आहे की मंत्रालयात या संबंधित सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांसह आमची चर्चा व्हावी. जनप्रतिनिधींनाही बोलवून घेतलं तर आमची हरकत नाही. 30 कोटी रुपये देणं ही गोष्ट वेगळी आहे, कारण महाराष्ट्राचं विवादमुक्त देणं राहिलेलं होतं 350 कोटी आणि महाराष्ट्राचं विवादग्रस्त देण्याचा आकडा होता 1479 कोटी. पण त्याच्याबद्दल निराकरण झालेलं नाही, कारण विवादग्रस्त का होतं? गुजरात जो पैसा मागत होता तो धरणाची किंमत वाढत गेल्यामुळे महाराष्ट्राचा हिस्साही वाढला असं म्हणत मागत होते, त्याच्याबद्दल प्रश्न होते. आणि गुजरातनी जे काही कर्ज घेतलं या धरणासाठी त्या कर्जाची रक्कम वाढत गेली तर त्याच्या व्याजावरती सुद्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा हिस्सा आहे तोही त्यांनी दिला पाहिजे असं मागणं होतं. त्याला राज्यांचा प्रश्न होता. तर ह्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण सत्यवादी आणि न्यायपूर्ण होणं आवश्यक आहे, होतं आणि आहे. आणि म्हणून आता सुद्धा जे काही बैठकीचा निर्णय जाहीर झालाय पण तो मसोदा आपल्या कोणाच्या हातामध्ये आलेला नाही. आणि आमच्या दृष्टीने जे काही आमचा अभ्यास आहे त्याच्या दृष्टीने याच्यामध्ये आदिवासींवरती खूप अन्याय, जो अत्याचारच मानला जातो तो होणार आहे. त्यामुळे मंत्रालयामध्ये लवकरात लवकर बैठक लावावी आणि त्याच्याबद्दल संपूर्ण चर्चा व्हावी ही आमची मागणी आहे.